सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा विशेष सगळ्यांच्या आवडीचं कैरीचं पन्ह बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी 2 मोठ्या हिरव्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. थोड्याशा पिकायला आलेल्या आहेत या. याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत, धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत आणि सालं काढून घ्यायचे आहेत. सालं नाही काढली डायरेक्ट उकडल्यात तरी सुद्धा चालणार आहे. पण मी इथे सालं काढून घेते कारण मी हे मिक्सरला फिरवणार नाहीये. तर एक नवीन पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बऱ्याच वेळेला पन्हाचा रंग हा काही जणांचा थोडा चॉकलेटी असतो, काही जणांचा थोडा पांढरट असा होतो पन्ह, तर काही लोकांचं केशरी पन्ह होतं. तर ते पूर्णपणे आपण कुठली कैरी वापरतोय आणि कुठला गूळ वापरतोय यावरती अवलंबून असतं. आता ही थोडी पिकलेली कैरी असल्यामुळे ह्याचा रंग थोडासा पिवळसर येणार आहे. त्याशिवाय गूळ सुद्धा थोडासा नारिंगी कलरचा असल्यामुळे छान केशरी कलरचं हे पन्ह तयार होणार आहे. तर कुकरमध्ये मी खाली जाळीवरती थोडं पाणी घातलंय आणि यावरतीच डायरेक्ट कैऱ्या ठेवून मी 5 शिट्ट्या घेणार आहे. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा तुकडे करून सुद्धा शिट्ट्या घेऊ शकता. कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या घ्यायच्यात. पूर्णपणे मऊ कैरी शिजवून घेणार आहे मी. वाफ पूर्ण निघून गेल्यानंतरच झाकण उघडायचं आहे. सुरीने एकदा चेक करणार आहे कैरी व्यवस्थित शिजली आहे का ते. अगदी सहज सुरी आत जाते म्हणजे कैरी छान शिजलेली आहे. आता याचा आपल्याला पल्प काढायचा आहे. त्यासाठी मी इथे पुरणाची जाळी घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला ही कैरी गोल फिरवून याचा सगळा गर काढून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे मिक्सरला कैरी लावायची गरज लागत नाही आणि मिक्सरला फिरवल्यामुळे अगदी गुळगुळीतपणा येतो पन्हाला, असा येत नाही. जर तुम्ही असं जाळीवरती जर तुम्ही फिरवून घ्याल कैरी तर छान असा पातळ पल्प तयार होतो. गरम असतानाच हा आपल्याला जाळीवरून पल्प काढून घ्यायचा आहे. हाताला जर थोडा चटका लागत असेल तर साईडला पाण्याचं एक भांडं ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हात त्यामध्ये ओला करून मग आपल्याला कैरीचा पल्प काढून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने एका कैरीचा हा संपूर्ण पल्प मी इथे काढून घेतलेला आहे. अगदी पटापट तयार होतो. मिक्सरला लावल्यामुळे त्याला एक असा गुळगुळीतपणा येतो पन्हाला. जर तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. अजिबात जास्त मेहनत लागत नाही. राहतो पण बघा हा शेवटचा जो राहिलेला आहे अगदीच पल्प, तो सुद्धा अगदी मी वाटीने सहज जेवढा जमेल तेवढा काढून घेणार आहे आणि बाकीचे जे धागे दोऱ्यांसारखे राहतात ते काही आपल्याला वापरायचे नाहीयेत. जेवढं वाटीने मला मॅश करता येईल तेवढं मी काढून घेतलेलं आहे. असाच दुसऱ्या कैरीचा सुद्धा काढून घेणार आहे. तर इथे पल्प मी हा काढून घेतलेला आहे. या वाडग्याने पल्प मोजला तर पाऊण वाडगा पल्प होता. तेवढाच चिरलेला गूळ मी इथे वापरत आहे. त्याचसोबत वेलची पावडर घालायची आहे आणि हा गूळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी केशर सुद्धा घालणार आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल, पण याचा सुगंध खूप छान येतो आणि थोडासा रंग सुद्धा पन्ह्यामध्ये खूप छान उतरतो. आता हा कैरीचा जो गर आपण काढलाय तो कोमट असतानाच यामध्ये गूळ घालून जर आपण मिक्स केलं तर मिक्सरला लावायची गरज लागत नाही. तो गूळ आपोआपच त्यामध्ये विरघळला जातो. जे काही थोडे बहुत गुळाचे खडे राहतात ते आपण मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकतो किंवा एक 15-20 मिनिटं जर तुम्ही असंच ठेवून दिलं तरी त्या गरम ह्याच्यात तो गूळ विरघळून जातो. आता यामध्ये मी इथे मीठ घालतेय. त्यासाठी मी थोडंसं सेंधव मीठ आणि थोडं साधं मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात. रंग तुम्हाला दिसत असेल किती छान केशरी असा हा आलेला आहे, कारण गुळाचा कलर सुद्धा छान असा मला केशरी टाईप मिळाला होता. बरेच लोक काळा गुळ वापरतात त्यामुळे पन्ह्याला कलर चॉकलेटी येतो. आता बघा हे राहिलेले जे गुळाचे खडे आहेत ते मी मॅशरने मॅश करून घेते. अगदी सहज मॅश होतात. गर गरम असल्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो, नरम पडतो आणि जे खडे असतात ते सुद्धा अगदी मॅशरने पटकन मॅश केले जातात. तर अशाच प्रकारे हे सगळे खडे मी मोडून घेणार आहे. तुम्हाला जर मिक्सरला फिरवून घ्यायचं असेल, ही काही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली सगळं मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर आता ह्याला मी असंच एक 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे, म्हणजे जे काही थोडे बहुत खडे राहिले असतील गुळाचे ते सुद्धा विरघळून जातील. एक 10 ते 15 मिनिटानंतर हे झाकण आपण उघडूयात आणि मी तुम्हाला एकदा हे छान असं मिक्स करून दाखवते. छान असा हा आपला पल्प कैरीचं पन्ह घट्ट हे तयार झालेलं आहे. आता हे तुम्ही फ्रीजमध्ये एका काचेच्या बाटलीमध्ये भरून आरामात महिनाभर वापरू शकता. फ्रीजच्या बाहेर सुद्धा एक 10-15 दिवस हे असंच राहते. याला आता एका बाउलमध्ये मी काढून घेते.
अगदी आयत्या वेळेला तुम्ही एक मोठ्या ग्लाससाठी 3 ते 4 चमचे आपले पोहे खाण्याचे चमचे एवढा गर घ्यायचा आहे आणि हवे तसं घट्ट पातळ पाणी घालून पन्ह तयार करू शकता. तर बघा हा अर्धा किलोच्या वर माझी थोडी कैरी होती. त्याच्यासाठी मला अर्धा किलोपेक्षा थोडा कमी गूळ इथे लागलेला आहे आणि हे आपलं कैरीचं पन्ह घट्ट असं तयार झालेलं आहे. आता ह्याच्याच पासून आपण पन्ह बनवूया. तर मी इथे ग्लासला कडा थोडा ओला करून मिरची पावडर आणि मीठ लावलेलं आहे. यामध्ये काही बर्फाचे खडे घालतेय. नसेल तुम्हाला थंड आवडत तर तुम्ही डायरेक्ट बनवू शकता. ग्लास मोठा असल्यामुळे मी इथे एक दीड मोठा चमचा ती पूर्ण पळी भरून पल्प घेतला आहे आणि तुम्हाला जसं पाणी पातळ किंवा घट्टपणा लागतं त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि आपलं पन्ह इथे तयार झालेलं आहे. शाळांना सुट्टी लागलेली आहे. मुलांना काहीतरी सरबत वगैरे दुपारच्या वेळेला देण्यासाठी हा खूप चांगला एक पर्याय आहे. बाहेरची सरबत किंवा पॅकिंगवाल्या बॉटल्स देण्यापेक्षा तुम्ही घरी हे अगदी महिना ते दीड महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर नक्की ही रेसिपी बनवा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.